टीव्ही सत्यमेव व्रतम। पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना गुन्ह्यामध्ये गंभीर आरोप झाल्यानंतर पदावरून हटवण्यासंदर्भातील विधेयक अमित शहा यांनी लोकसभेत सादर केलं। काँग्रेस, समाजवादी पार्टी यांच्यासह विरोधी पक्षांनी याचा विरोध केला। काँग्रेसनं हे बिल विनाशकारी असल्याचं म्हटलं तर अमित शहा यांनी हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतलाय। विधेयकातील प्रस्तावानुसार एखाद्या पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांवर गंभीर आरोप असतील आणि त्याला अटक झाल्यानंतर 30 दिवसांपर्यंत तुरुंगात राहिल्यास 31व्या दिवशी राजीनामा द्यावा लागेल किंवा त्याला पदावरून हटवण्यात येतील। विधेयकातील या तरतुदीवरून शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे। संजय राऊत यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे। मोदी, शहा यांनी नवं विधेयक मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना अटक करण्यासाठी आणि काढून टाकण्यासाठी आणलं आहे। चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार घाबरले असल्याचं वृत्त आहे। ते पाठिंबा काढून घेतील अशी भीती मोदी सरकारला आहे। मनीष तिवारी लोकसभेत अमित शहा यांनी विधेयक सादर केल्यानंतर विरोधी पक्षांनी जोरदार गोंधळ घातला। काँग्रेस, समाजवादी पार्टीसह विरोधी पक्षांनी गोंधळ केला। त्यानंतर लोकसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं। अमित शहा यांनी म्हटले की हे बिल संयुक्त संसदीय समितीकडे पाठवलं जाईल। काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी हे विधेयक पूर्णपणे विनाशकारी असल्याचं म्हटलंय। ते म्हणाले, भारतीय संविधानानुसार कायद्याचं राज्य असलं पाहिजे, ज्याचा आधार हा आहे की जोपर्यंत दोषी सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही निर्दोष आहात। या विधेयकात बदलाची अपेक्षा करतो। हे विधेयक एका यंत्रणेला पंतप्रधानांचा बॉस करतं असं देखील तिवारी म्हणाले। एमआयएमचे खासदार असुद्दीन ओवैसी यांनी देखील या विधेयकाचा विरोध केला। त्याशिवाय जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक 2025, केंद्रशासित प्रदेश सरकार दुरुस्ती विधेयक 2025 आणि संविधानाच्या 103व्या विधेयक 2025 चा विरोध करत असल्याचं म्हटलंय। हे विधेयक सरकार निवडण्याच्या अधिकाराला कमजोर करतं असं ते म्हणाले। आम आदमी पार्टीनं देखील या विधेयकाचा विरोध केलाय। इंडिया आघाडीचा घटक पक्ष नसलो तरी या विधेयकाचा विरोध करतोय असं आपण म्हटलंय। आपचे नेते अनुराग ढांडा यांनी म्हटलंय की केंद्र सरकार संसदेत जे विधेयक सादर करेल त्याचा विरोध आपकडून केला जातो। हे विधेयक हुकुमशाही लागू करण्याची पद्धत आहे असं ते म्हणाले। केंद्र सरकार विरोधी पक्षाच्या नेत्यांविरोधात यंत्रणांचा दुरुपयोग करते, कधी मंत्र्यांना अटक करते तर कधी दुसऱ्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना अटक करते असं ते म्हणाले।